पुण्यातील मांजरी परिसरात गेल्या 14 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेला एक अजब सल्ला सध्या तीव्र वादाचा विषय ठरला आहे। खाऊन पिऊन आंदोलन करा, मी सुद्धा चोरून खायचो, असं वक्तव्य झिरवाळ यांनी केल्याने आंदोलकांसह राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे शेकडो आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत। गेल्या 14 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ म्हणाले, गांधी तत्वाप्रमाणे आपण आंदोलन करत असतो। तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर खाऊन पिऊन करा। मीही अनेक आंदोलनं केली। आंदोलन करताना मी चोरून लपून खायचो। स्वतःच्या जीवाचे हाल करू नका। मंत्र्यांच्या या अजब सल्ल्यावर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही खाऊन पिऊन आंदोलन केले असले तर तुम्ही इथे आलाच नसता, अशा शब्दात त्यांना सडेतोड उत्तर दिलं। विद्यार्थ्यांच्या या सडेतोड उत्तरानंतर आणि वक्तव्याचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर पत्रकारांनी झिरवाळ यांना गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसार माध्यमांचे कॅमेरे पाहता झिरवाळ यांनी सॉरी म्हणत गाईने तिथून काढता पाय घेतला। एकीकडे आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी प्राणाची बाजी लावून उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे जबाबदार मंत्र्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होतोय। आता सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय ठोस निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। मागण्या अनेक आहेत, वर्षानुवर्ष त्या मागण्या आणि त्या आश्वासनं आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी हा जो काही सगळं प्रकार दिसतो हा खूप दिवसाचा जटिल प्रश्न हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे अशा पद्धतीचं उपोषण त्या ठिकाणी होतंय। पहिली माझी कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलनं अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत नाही, असं नाही होत, असं नाही होत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत। मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण। तर तुम्ही ज्या आता प्रकृत्या जर बघितल्या तर एवढी वाईट अवस्था आपल्या शरीराची करू नये अशी माझी अगदी हात जोडून त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। झालेल्या चर्चेचा वृत्तांत सगळा मंत्री महोदयांनी सांगितला, आपण उल्लेख केला का तुम्ही उडी मारली। आता हे आंदोलन तसं 14 दिवस झाले, 14 दिवसानंतर तुम्ही आलात, पण त्याच्या अगोदर मंत्री महोदयांच्या सोबत आपल्या काही शिष्टमंडळाच्या बैठका झाल्यात, चर्चा झाल्यात आणि आत्ता देखील अजूनही विचारलं जातं का आता उपोषण सोडणार का। आम्ही विनंती तर करतोयच, कारण जे काही मुद्दे 12-14 मुद्दे आहेत ते त्यांनी ते समजणार आहेत, ते आपल्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा तरी वेल क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहेत। मग 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला ह्या 14 प्रश्नांचे टेंटेटिव्ह अंदाज, याचा अर्थ 2 दिवसात सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या असं नाही, पण 2 दिवसात 3 दिवसात आम्हाला असं द्या का जी एखादी गोष्ट आम्हीच म्हणू का वर्षांनी तिची पूर्तता करू, तिच्याऐवजी ती 3 महिन्यात करावी, ती 2 महिन्यात करावी, कारण प्रत्येकाला मर्यादा किंवा त्याची प्रक्रिया, प्रोसेस ही त्या पद्धतीची वेगवेगळी आहे।